रोज फाउंडेशन तर्फे महिला क्रिकेट सामन्याचे आयोजन। दोन्ही पायांनी अपंग असणाऱ्या सकीना शेख यांना व्हीलचेअर देऊन केला सन्मान। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोज फाउंडेशन तर्फे महिलांसाठी क्रिकेट सामन्यांचे व समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व महिलांचा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन रोज फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर रोजलिन बेझिल फर्नांडिस यांनी केले होते। कार्यक्रमाची सुरुवात फातिमा चर्चचे सिस्टर यांनी प्रार्थना करून केली। त्यानंतर क्रिकेट सामन्याची सुरुवात झाली। या सामन्यात एकूण 6 संघांनी सहभाग घेतला होता। या क्रिकेट सामन्यात ब्लू नाइट्स हा संघ प्रथम, मोर युनायटेड गर्ल्स हा संघ द्वितीय, सिक्रेट हार्ट हा संघ तृतीय व एम्पायर क्वीन्स हा संघ चतुर्थ विजयी ठरला। त्यांना रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर यांच्या उपस्थितीत केक कापून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। तर माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर, अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या रुपाली साळवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर गोरले, पोलीस हवालदार प्रणाली घोडे, इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथच्या रीटा सोम, समाजसेविका निलिमा नायडू, ख्रिश्चन जागतिक कृती समिती महाराष्ट्र उपाध्यक्ष पुरुषोत्तम गजरे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राजराव मंडाला, सामाजिक कार्यकर्ता सुजाता मोरे, जनिते आरखेल, हेलन, माजी नगरसेवक उमेश गुंजाळ आदींचा सन्मान यावेळी करण्यात आला। त्याचबरोबर सकीना जमील शेख या दोन्ही पायांनी अपंग असल्याने त्यांना रोज फाउंडेशनच्या माध्यमातून व्हीलचेअर देऊन सन्मान करण्यात आला। जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर व डॉक्टर रोजलिन बेझिल फर्नांडिस यांनी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी बेझिल फर्नांडिस, अब्राहम फर्नांडिस, ऑक्स्टिन नायडू, राहुल रॉबिन, कालिदास सहारा, जॅक्सन फर्नांडिस, सनी मोरे, पूजा राखी गायन, आदित्य यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे डॉक्टर रोजलिन फर्नांडिस यांनी आभार मानले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण शिंदे व मेलविन यांनी केले। रोज फाउंडेशनच्या वतीने रोजलिन फर्नांडिस मॅडम या फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यांनी महिलांसाठी क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं आणि अनेक टीमनी यामध्ये सहभाग घेतला। उद्या 8 मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मॅडमने हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता आणि खूप चांगला प्रतिसाद सगळ्या टीमनी या ठिकाणी दिला। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनी मेहनत घेतली आणि रोजलिन मॅडमचं देखील मी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी एक चांगलं क्रिकेटसाठी त्या महिलांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिलं आणि महिला दिनाच्या औचित्याने हा कार्यक्रम इथे आयोजित केल्यामुळं मॅडमचं सर्वप्रथम धन्यवाद। आणि आज या कार्यक्रमामध्येच त्यांनी अजून एक समाजकार्याचं काम त्यांचं नेहमीच असतं, तसंच काम आज त्यांनी आपल्या इथे एक ट्रान्सलेटर जे आहेत त्या अपंग आहेत त्यांच्यासाठी व्हीलचेअर देखील त्यांनी त्यांच्यासाठी दिलेली आहे आणि नेहमीच त्यांचं समाजकार्य हे वाखाणण्याजोगं असतं आणि ते व्हीलचेअर देऊन त्यांना म्हणजे त्यांच्या याच्यासाठी खूप मदत त्या ठिकाणी होणार आहे। तर रोजलिन मॅडमचे खूप खूप आभार आणि सर्व अंबरनाथ मधील तमाम माता भगिनींना उद्या वुमन्स डेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। माईक आगे मॅडम जो माईक आगे लो, माईक मी चालू नव्हते शकत। आज तुम्ही मला या व्हीलचेअर वर बसून मी 4 ठिकाणी जाऊ शकते, येऊ शकते, मला कोणाची सहाऱ्याची गरज नाही पडत। तुम्ही माझ्याबद्दल सोचले त्याची मी खूप आभारी आहे। अंतः मनापासून रोज मॅडम तुम्हाला थँक्यू सो मच।